नमो बुद्धाय. आज आपण पाहणार आहोत भाग पहिला, धर्म, रिलिजन आणि धम्म. धर्म म्हणजे काय? धर्म हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. तो शब्द अनेक अर्थी आहे. याचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे. एका अवस्थेतील त्याचा अर्थ मागील किंवा पुढील अवस्थातील अर्थाशी समान नाही. तरी त्या सर्व अवस्थांसंबंधी हा एकच शब्द वापरला जातो. धर्माचा आशय कधीही निश्चित असा नव्हता. तो वेळोवेळी बदलत गेला आहे. वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटनांचे कार्यकारण भाव आदी मानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत. प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती. धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माने विश्वास, धार्मिक कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप धारण केले. परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजे गौण आहेत. धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे की जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात, परंतु जी आदिमानवाच्या ज्ञान सामर्थ्याच्या पलीकडे आहे. ह्या अवस्थेत जादूची महती कमी झाली. प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारीही आहे. ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून द्यावयाला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ याची आवश्यकता भासली. यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा देण्यात आली. यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली. या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागणार आहे अशी समजूत रूढ झाली. धर्म विचारांचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता येईल. देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वरपूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थनाविधी व यज्ञयाग इत्यादींनी देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि हे सर्व आशय धर्म या शब्दात व्यक्त होतात. अशा प्रकारे आज आपण धर्म आणि धम्म, धर्म म्हणजे काय हे बघितलेलं आहे. पुढच्या भागात आपल्याला धम्म धर्मापासून वेगळा कसा हे बघायचं आहे. तोपर्यंत नमो बुद्धाय. जय भीम.